त्या गणेशोत्सवासाठी गावी गेल्या होत्या। एका शाळेचं झाड अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती। ॲम्ब्युलन्स तर आली, पण ट्रॅफिकमध्ये 3 तास अडकल्याने ॲम्ब्युलन्समध्येच त्यांनी जीव सोडला। ही कहाणी आहे पालघरमधील सफाळे गावच्या छाया पुरव यांची। योग्य वेळी उपचार मिळू न शकल्याने छाया यांचा मृत्यू झालाय। हायवेचं सुरू असलेलं काम, हजारो खड्डे आणि ट्रॅफिक या सगळ्यामुळे छाया यांना घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकली नाही। या घटनेमुळे आता रस्त्यांवरील खड्ड्यांचा आणि निकृष्ट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबईच्या माहीम कोळीवाडा येथे राहणाऱ्या छाया 30 जुलैला सुट्टी असल्याने पालघरमधील त्यांच्या सफाळे या गावी गेल्या होत्या। गावी गणपती येणार असल्याने त्या आनंदात होत्या। गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचं काम सुरू होतं। शाळेजवळील एक झाड तोडण्यात येत होतं। यावेळी झाडाची एक फांदी छाया यांच्या अंगावर पडली। या अपघातात छाया गंभीर जखमी झाल्या। त्यांना तात्काळ पालघरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं, पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्याने, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं। छाया यांना घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स तब्बल 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडली। या दरम्यान त्यांची तब्येत आणखीनच बिघडली। त्यामुळे त्यांना मीरा रोडच्या ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला, पण त्यांच्यावर उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला। ॲम्ब्युलन्स वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचली असती तर छाया यांचा जीव वाचला असता, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। छाया यांच्या उपचारासाठी जो गोल्डन पिरियड होता तो ट्रॅफिक जाममध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे स्थानिकांनी आता संताप व्यक्त केलाय। हायवेवर सुरू असलेलं काम, खड्डे यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झालेत। सध्या मुंबई अहमदाबाद मार्गाचं काम सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे काम सुरू झाल्यापासून अपघातामध्ये आतापर्यंत 60 ते 70 जणांचा मृत्यू झालाय। केवळ एका वर्षातच या मार्गावर तब्बल 20,000 खड्डे पडलेत। या महामार्गावर घोडबंदर ते तलासरी हा 121 किलोमीटरचा महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचं काम सुरू आहे। यासाठी तब्बल 645 कोटी रुपये खर्च देखील करण्यात येत आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पर गड्ढों की मरम्मत और निर्माण कार्य की वजह से हो रही ट्रैफिक ने एक जान ले ली है। आप देख सकते हैं पालघर का ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग है। यहाँ पर जो है निर्माण कार्य चल रहा है। आपको बता दें कि पालघर के सफाले निवासी छाया कौशिक पुरव पर पेड़ गिरने से वो गंभीर घायल हो गई थी और उन्हें इसी रास्ते से मुंबई ले जाया जा रहा था, लेकिन मुंबई राष्ट्रीय महामार्ग पर विरार वसई से घोड़बंदर तक जाम में एम्बुलेंस के 3 घंटे एम्बुलेंस वहाँ फंसी रही और समय पर इलाज ना मिलने से उनकी मौत हो गई। परिवार और स्थानीय लोगों ने नेशनल अथॉरिटी की लापरवाही, खराब ट्रैफिक प्रबंधन और गड्ढों की मरम्मत के लिए गैर जिम्मेदाराना मैनेजमेंट को जिम्मेदार ठहराया है। या कामात होणारी दिरंगाई आणि निकृष्ट कामामुळे होणारे खड्डे यावर आता अनेक प्रश्न निर्माण झाले। इथले शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनी या कामाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी गडकरींकडे केली आहे। मुंबई बड़ौदा हाईवे यानी कि घोड़बंदर से लेके तलासरी तक 121 किलोमीटर का जो हाईवे जो बनाया गया है, वाइट टैग मतलब यानी सीमेंट कंक्रीट का रास्ता वहाँ पे बनाया गया है। जो कंट्रैक्टर है निर्मल इंफ्रा प्राइवेट लिमिटेड कंपनी, इस कंपनी ने ये जो टेंडर था 645 करोड़ का था, लेकिन जिस तरह से उन्होंने काम किया है बहुत ही एक निकृष्ट दर्जे के तौर पर वो रास्ता बनाया गया है और 1 साल भी नहीं हुआ है, अभी भी वो रास्ता हैंड ओवर नहीं किया गया है।
उसके बदौलत भी अभी वहां पे 20,000 छोटे मोटे गड्ढे वहां पे गिरे हुए हैं। यानी कि आप अंदाज कर सकते हैं उस रास्ता कितना निकृष्ट, मतलब क्या है कि बहुत ही, मतलब क्या है कि एक कमजोर तौर पर वो रास्ता बनाया गया है। इसलिए मैं यहाँ के देश के सड़क निर्माण मंत्री आदरणीय गडकरी साहब को, उनको मैं आवेदन दिया हूँ और उनको मैंने विनती की है कि ये रास्ते के बारे में और ठेकेदार के बारे में एक स्ट्रिक्टली उसके ऊपर एक्शन लिया जाए और हो सके उसका इन्वेस्टिगेशन करके, क्वालिटी कंट्रोल के तौर पर उसका इन्वेस्टिगेशन करके उसको ब्लॅक लिस्ट में डाला जाए। दरम्यान छाया यांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पालघरहून मोहम्मद हुसेन खानसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।